नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण 14 जुलै रोजीचं करंट अफेअर्स इथं अभ्यासणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल तर निश्चितच लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि डेली ही सिरीज फॉलो करायला विसरू नका। त्याचबरोबर बघा, एक अपडेट आहे की करंट अफेअर्सची बॅच आज ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध होईल। 2024 आणि 2025 या वर्षाचं करंट अफेअर्स त्या बॅचमध्ये कव्हर केलेला असेल। तर पहिला क्वेश्चन आज आपल्या लेक्चरचा आहे, धार्मिक श्रद्धेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या बनावट साधू विरुद्ध कोणत्या राज्य सरकारने ऑपरेशन कालनेमी सुरू केलं आहे? तर बघा मित्रांनो, ऑपरेशन कालनेमी जे आहे तर ते उत्तराखंड सरकारने सुरू केलेलं आहे। तर बरेचसे असे साधू आहे की जे साधूचा परिवेश धारण करतात, कपडे घालतात, पण ते बनावट लोक असतात। काय असतात? बनावट लोक असतात। तर त्यांना उघड पाडण्यासाठी ऑपरेशन कालनेमी जे आहे तर ते उत्तराखंड सरकारने सुरू केले आहे। उत्तराखंडला देवभूमी म्हणून सुद्धा ओळखलं जातं। तर अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे। बरेचसे अशा अपराधी वगैरे असतात, ते साधूंचा वेशभूषा करून काय करत असतात तर लपून बसत असतात। मग आपण जर बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी उघडकीस आणण्यासाठी ऑपरेशन कालनेमी उत्तराखंड सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहे। उत्तराखंडची स्थापना जी आहे ती साल 2000 साली आपण जर बघितलं तर 2000 साली 3 राज्य निर्माण करण्यात आले होते। त्यापैकी उत्तराखंड एक होतं। उत्तराखंडची निर्मिती उत्तर प्रदेश मधून करण्यात आली होती। आता 3 राज्यापैकी बाकी 2 राज्य आहे, एक म्हणजे छत्तीसगड आहे आणि दुसरं आहे झारखंड। तर ही 3 राज्य सुद्धा लक्षात असू द्या। पुढे जाऊया मित्रांनो, आपण जर बघितलं धार्मिक श्रद्धेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या जे काही बनावट साधू आहे तर त्यांच्या विरोधात ऑपरेशन कालनेमी जे आहे, कलानेमी जे आहे तर ते सुरू करण्यात आलेले आहे। मी कालनेमी म्हटलं तर कलानेमी किंवा कालनेमी असा तुम्ही उल्लेख करू शकता याचा। तर हे उत्तराखंड सरकारने सुरू केलेलं आहे। मुख्यमंत्री आहे उत्तराखंडचे पुष्कर सिंह धामी यांनी हे ऑपरेशन सुरू करण्याची घोषणा केलेली आहे। तर ऑपरेशन कशाशी संबंधित आहे हे तुम्हाला आता समजलंच असेल। आता महत्त्वाचे ऑपरेशन बघूया। ऑपरेशन सिंदूर मला तुम्हाला सांगायची गरज नाही, पण तरी पण सांगतो की ऑपरेशन सिंदूर जे आहे तर ते पाकिस्तानचे जे काही दहशतवादी तळ आहे तर ते उद्ध्वस्त करण्यासाठी भारत सरकारने सुरू केलं होतं, आपल्या आर्मी लष्कराने सुरू केलं होतं। त्यानंतर ऑपरेशन ब्रह्मा जे आहे तर म्यानमार देशामध्ये जेव्हा भूकंप आला होता तेव्हा आपण म्यानमारला मदत करण्यासाठी ऑपरेशन ब्रह्मा सुरू केलं आहे। ऑपरेशन कावेरी जे आहे तर सुदान देशामध्ये सिव्हिल वॉर सुरू झाला होता। सिव्हिल वॉर मीन्स काय तर देशामध्ये अंतर्गत युद्ध सुरू झालं होतं। तर त्यावेळी भारतीय लोकांना वाचवण्यासाठी ऑपरेशन कावेरी जे आहे ते आपल्या सरकारने सुरू केलेलं आहे। युक्रेनमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यानंतर आपण ऑपरेशन गंगा सुरू केलं आहे। इस्रायल आणि हमासचं युद्ध सुरू झाल्यानंतर भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर तुर्किस्तान म्हणजे जो तुर्की आहे आणि सिरिया जो आहे यामध्ये भूकंप आल्यानंतर त्या देशांना मदत करण्यासाठी आपण ऑपरेशन दोस्त सुरू केलेलं आहे। हैती देशामध्ये सुद्धा अंतर्गत परिस्थिती बिघडल्यानंतर भारतीय नागरिकांना वाचवण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती सुरू करण्यात आलं होतं। बघा पुढचा क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे, जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा करण्यात येतो? तर जागतिक लोकसंख्या दिन जो आहे मित्रांनो तो 11 जुलैला साजरा करण्यात येतो। आता 11 जुलैच का? तर या दिवशी आपण जर बघितलं तर जगाची लोकसंख्या जी आहे तर ती 5 बिलियन एवढी झाली होती, म्हणजे जवळपास 500 कोटी एवढी लोकसंख्या जी आहे तर ती जगाची झाली होती। मग याचं वर्ष काय होतं हे तुम्हाला सांगायचं आहे। कोणत्या वर्षी जगाची लोकसंख्या 5 कोटी झाली होती, 500 कोटी झाली होती हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। आणि त्या दिवसापासून आपण 11 जुलै हा जो दिवस आहे तर तो लोकसंख्या दिवस म्हणून सेलिब्रेट करतो। आजच्या सिच्युएशनला बघितली तर आपल्याच देशाची लोकसंख्या 150 कोटी आहे। पुढे जाऊया, 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो। लोकसंख्या दिन साजरा करण्यापाठीमागचा उद्देश हा असतो की लोकांना कुटुंब नियोजनाची माहिती द्यावी, त्याचबरोबर लिंग समानता, जसं आपण लोकसंख्या चॅप्टर मध्ये बघतो की लिंग गुणोत्तराचा आपण अभ्यास करतो। त्याचबरोबर जर बघितलं तर आपण जर बघितलं तर कुटुंब नियोजनाविषयक धोरणांचा अभ्यास करतो। जसं की आपल्या देशामध्ये 1976चं एक लोकसंख्या धोरण आहे आणि त्याचबरोबर साल 2000चं एक लोकसंख्या धोरण आहे। तर याविषयी लोकांना जास्तीत जास्त माहिती द्यावी यासाठी आपण हा दिन साजरा करतो। गरिबी, मातांचं आरोग्य म्हणजे मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट, त्याचबरोबर मानवी हक्क
या लोकसंख्येशी निगडीत ज्या समस्या आहे तर त्याबाबत जनजागृती करण्यासाठी आपण हा दिवस 11 जुलैला सेलिब्रेट करतो. एम्पॉवरिंग यंग पीपल टू क्रिएट द फॅमिलीज दे वॉन्ट इन अ फेअर अँड होपफुल वर्ल्ड. तर अशी या वर्षीची थीम सुद्धा आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे बघा, यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा तुम्हाला जो टेस्ट क्वेश्चन विचारलेला आहे तो सुद्धा महत्वाचा आहे, तुम्ही उत्तर द्यायचं आहे. गुगलवर सर्च केलं तरी पण झालं. पुढे जाऊया तिसरा क्वेश्चन. भारतीय नौदलाचे पहिले स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट जहाज जे आहे INS निस्तार ते कुठे लॉन्च करण्यात आलेलं आहे? बघा मित्रांनो, INS निस्तारला विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये लॉन्च करण्यात आलेलं आहे. तर हे काय भानगड आहे स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट जहाज? हे स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट जहाज काय असतं समजून घ्या. पाणी आहे एखाद्या ठिकाणी आणि आपल्याला काय करायचं आहे, तर पाण्याच्या आतमध्ये आपल्याला जमिनीवर जायचंय. तर आपण जर बघितलं तर अशा प्रकारचं जहाज असतं, यावर क्रेन सारखं सिस्टम आपल्याला बघायला मिळतं. ते काय करतं, काही लोकांना त्यामध्ये लिफ्ट सारखं सिस्टम असतं, तर ते काही लोकांना जमिनीपर्यंत घेऊन जातं. ते जमिनीवरती लिफ्ट लँड होणार आणि मग त्या ठिकाणचं पाणी जे आहे तर ते बाजूला सारलं जाणार आणि ती लिफ्ट जी आहे ती जमिनीमध्येच असणार आणि तिथं कोरडी जी जमीन आहे तर त्या जमिनीवर परीक्षण किंवा काही संशोधन करू शकतो. अशा प्रकारचं हे जहाज असतं. याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. तर स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट जहाज आहे म्हणजे आपल्याला जर बघितलं तर जे काही आपले नौदलाचे जे काही सैनिक आहे तर त्यांना डायव्हिंग करायचे असेल, पाण्यामध्ये खोलवर जायचं असेल तर त्याशी सपोर्ट करणारं जहाज जे आहे तर ते आहे INS निस्तार, ज्याचं विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये लॉन्चिंग करण्यात आलं. मग आपण जर बघितलं तर हे INS निस्तार नावाचं जे जहाज आहे तर हे विशाखापट्टणम येथे लॉन्च करण्यात आलं. का लॉन्च करण्यात आलं विशाखापट्टणम याच ठिकाणी? तर जहाज नेहमी त्याच ठिकाणी लॉन्च करण्यात येतं ज्या ठिकाणी ते बनवलं जातं. मग विशाखापट्टणम या ठिकाणी आपली एक कंपनी आहे हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड. जसं की ग्रेस नावाची कंपनी जी आहे, गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड नावाची कंपनी आहे, ती कोलकात्यामध्ये आहे. मुंबईमध्ये माझगाव डॉक शिप बिल्डर्स अँड लिमिटेड आहे, बरोबर. तर तशीच एक विशाखापट्टणमला आपली कोणती कंपनी आहे जहाज बनवणारी? हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड ही कंपनी आहे आणि हिने हे जहाज जे आहे ते बनवलेलं आहे. तर मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या मोहिमेअंतर्गत INS निस्तार जे आहे तर ते बांधण्यात आलेलं आहे. पुढे जाऊया चौथा क्वेश्चन. जगातील पहिलं AI शेफ एमान संचालित रेस्टॉरंट उहू कुठे सुरू करण्यात आलेला आहे? तर बघा, एक AI शेफ आहे जो सगळ्या वस्तू वगैरे बनवणार आहे, म्हणजे सगळे जे काही प्रोडक्ट वगैरे जे आहे तर ते बनवणार आहे. तर एक मशीन असेल, त्या मशीनमध्ये एक AI सिस्टम असेल ज्याचं नाव एमान असेल आणि हे एमान नावाचा जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स असणार आहे तर तुम्हाला जे काही समजून घ्या अन्न वगैरे पाहिजे, समजून घ्या तुम्हाला पोहे बनवायचे, तर तिकडेच आपण जर बघितलं तर हे ऍक्च्युली बनणार नाही त्यामध्ये पोहे, पण तुम्ही जर ऑर्डर दिली की मला बनवायची तर तो आतल्या आत त्या मशीनला ऑर्डर दिली आणि मशीन त्यानुसार तुम्हाला ती गोष्ट बनवून देईल. तर आपण जर बघितलं तर अशा प्रकारचं एक रेस्टॉरंट जे आहे जे AI वर आधारित चालणार आहे, त्यामध्ये शेफ ऍक्च्युली AI असणार आहे, तो मशीनच्या मदतीने अन्न तयार करणार आहे. तर अशा प्रकारचं रेस्टॉरंट दुबई UAE मध्ये सुरू झालेलं आहे. मग तिथले जे काही खाद्यपदार्थ आहे तर तो हा AI शेफ जो आहे एमान हा बनवणार आहे आणि रेस्टॉरंटचं नाव आहे उहू. तर हे सुद्धा लक्षात ठेवा. 11 जुलै 2025ला दुबईमध्ये जगातील पहिलं AI शेफ द्वारे चालवलं जाणारं उहू नावाचं रेस्टॉरंट जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. बुर्ज खलिफा जवळ हे रेस्टॉरंट जे आहे तर ते सुरू करण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर जेवण हे मानवी स्वयंपाकाकडून शिजवलं जातं, परंतु आपण जर बघितलं तर मेनू, वातावरण आणि डिझाईनची योजना जी आहे तर ती AI शेफ एमानद्वारे केली जाते. तर यामध्ये आपण जर बघितलं तर शिजवलं जाण्यामध्ये मानवाचाही इथं आपल्याला रोल जो आहे तो बघायला मिळतो, मानवी हस्तक्षेप सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. परंतु बाकी सगळं गोष्टी ज्या आहेत तर ते कोण सांगणार आहे, ऑर्डर कोण देणार आहे, तर एमान नावाचा AI देणार आहे. तर मशीन आणि मानव या दोघांच्याही माध्यमातून हे अन्न जे आहे ते बनवलं जाणार आहे. म्हणजे कधी कधी चीफ शेफ असल्यासारखं एमान तो माणसांना सुद्धा ऑर्डर देईल की आता हे शिजवा, आता हे तळा. तर अशा प्रकारचं रेस्टॉरंट जे आहे तर ते दुबईमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊया पाचवा प्रश्न. महिला सक्षमीकरण आणि मोफत बस प्रवास सुलभ करण्याच्या उद्देशाने कोणत्या राज्य आणि किंवा केंद्रशासित प्रदेशाने सहेली स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे? तर आपण जर बघितलं मित्रांनो, महिला सक्षमीकरण आणि मोफत
बस प्रवास सुलभ करण्याच्या उद्देशाने नवी दिल्लीने काय केलेले आहे तर सहेली स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे. तर बघा मित्रांनो, नवी दिल्ली सरकारने महिला सक्षमीकरण आणि सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि आधुनिक बनवण्याच्या उद्देशाने सहेली स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आहे रेखा गुप्ता. दिल्लीमध्ये बीजेपीचं सरकार आहे. आपण जर बघितलं तर दिल्लीमध्ये 27 वर्षानंतर बीजेपीचं सरकार आलेलं आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. दिल्लीच्या कायदेशीर रहिवासी असलेल्या महिला आणि ट्रान्सजेंडर व्यक्तीसाठी ही योजना लागू असणार आहे. म्हणजे दिल्लीमध्ये महिलांना बसच्या माध्यमातून प्रवास जो आहे तो मोफत मिळणार आहे सहेली स्मार्ट कार्डच्या माध्यमातून. आपण जर बघितलं तर या योजनेअंतर्गत लाभार्थी डीटीसी आणि क्लस्टर बसमध्ये मोफत प्रवास जो आहे तर तो करू शकतात. पुढे जाऊया. हा क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. केरेज अहवाल 2025 नुसार जागतिक दुर्मिळ पृथ्वी घटकांच्या 8% साठ्यासह भारत कोणत्या स्थानावर आहे? तर आपण जर बघितलं भारत जो आहे तो 3ऱ्या स्थानावर आपल्याला बघायला मिळतो. तर हे रेअर अर्थ एलिमेंट्स काय आहे बघा मित्रांनो, रेअर अर्थ एलिमेंट्स काय आहे तर अतिशय दुर्मिळ अशी हे मूलद्रव्य आहे जे आपल्याला पृथ्वीवर काही स्पेसिफिक ठिकाणीच बघायला मिळतात, किंवा हे मिळवण्यासाठी हे एलिमेंट्स आपल्याला पृथ्वीच्या गाभ्याच्या आसपास मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतात, पण तिथून खोदून हे एलिमेंट्स काढणं मोठं मुश्किल काम आहे. म्हणून जर बघितलं तर याचं प्रमाण सुद्धा आपल्याला पृथ्वीवर कमीच बघायला मिळतं. मग हे जे काही रेअर अर्थ एलिमेंट्स आहे तर हे भारत जो आहे तो जगाच्या 8% रेअर अर्थ एलिमेंट्सचं उत्पादन जो आहे तर तो भारत करतो. आता यांचा जिओपॉलिटिकल अँगल सुद्धा आहे. म्हणजे आपण जर बघितलं राजकीय प्रभाव सुद्धा आहे. जसं की आपण जर बघितलं तर जो काही तैवान आहे तर कोणाच्या ताब्यात आहे? तैवान चायनाच्या ताब्यात आहे, बरोबर, चायनाच्या ताब्यात आहे. आणि चायना जगातील सगळ्यात मोठा, ओके, तैवान जो आहे तो अजून चायनाच्या ताब्यात नाही, तो सेपरेट देश आहे. तो कसा आहे? सेपरेट देश आहे. आणि बाकीचे देश USA किंवा युरोपियन युनियन हे तैवानला वाचवण्याविषयी नेहमी म्हणत असतात आणि चायनाला तैवान पाहिजे. ते चायना काय करतो? त्याला अटॅक करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. मग आता इथं एक मुद्दा लक्षात घ्या. तैवान मध्ये मोठ्या प्रमाणावर सेमीकंडक्टर्स आणि रेअर अर्थ एलिमेंट्सचं उत्पादन जे आहे तर ते केलं जातं. जर तैवान ताब्यात घेतला चायनाने तर जगातील जास्त प्रमाणात रेअर अर्थ एलिमेंट्सवर चायनाचा ताबा होऊन जाईल. ऑलरेडी चायना प्रोडक्शन मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आणि बरेचसे देश चायनावर डिपेंड आहे या रेअर अर्थ एलिमेंटसाठी. पण काही युरोपियन देश तैवानवर डिपेंड आहे सेमीकंडक्टर रेअर अर्थ एलिमेंटसाठी. त्यामुळे जर बघितलं तर हे जे देश आहे तर हे तैवानला सपोर्ट या गोष्टीसाठी करतात, त्यांना तैवानच्या लोकांशी काही घेणं देणं नाहीये. तर इथं हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. हा सुद्धा एक याविषयी जिओपॉलिटिकल अँगल आहे. आता आपण चायनासोबत डायरेक्टच जे काही आयात आहे किंवा निर्यात जी आहे तर ती का बंद करत नाही चायना आपला दुश्मन असला तरी? कारण रेअर अर्थ एलिमेंट जे आहे तर ते 49% उत्पादन एकटा चायना करतो. भारत 3ऱ्या क्रमांकावर 8% उत्पादनासह, ब्राझील 23% उत्पादनासह 2ऱ्या क्रमांकावर आहे. तर चायना जो आहे तो सगळ्यात जास्त रेअर अर्थ एलिमेंटचं उत्पादन करतो, लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला डायरेक्ट चायना सोबत काय करता येत नाही, तर आपले संबंध खराब करता येत नाही. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला इथं बघायला मिळतो. पुढे जाऊया. भारतात सुमारे 8% रेअर अर्थ एलिमेंट्स भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे. सर्व इलेक्ट्रिक गोष्टी, याचा उपयोग सांगायचं राहिलं तर तुम्ही जो मोबाईलवर हे लेक्चर बघताय किंवा लॅपटॉपवर लेक्चर बघत असाल किंवा जे काही इलेक्ट्रिक उपकरण आहे त्यामध्ये सगळ्यांमध्ये रेअर अर्थ एलिमेंटचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. पुढे जाऊया. बघा, लेक्चरमध्ये अजून पुढे जाण्या अगोदर आपण राज्यसेवेची फाउंडेशन बॅच सुरू केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला आता 7 बॅचेस मिळणार आहे. पहिले 6 बॅचेस मिळणार आहे. पहिले तर आपण जर बघितलं तर NCERT बॅच, स्टेट बोर्ड बॅच, नोट्स पॅक टेस्ट सिरीज 21,000 PYQ बॅच. आता करंट अफेअर्सची स्पेशल बॅच असणार आहे ती सुद्धा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. तर या बॅचची फी 5,999 आहे. लवकरच या बॅचची फी 6,999 रुपये होणार आहे. हळूहळू या बॅचची फी वाढणार आहे कारण आपली अभ्यास मित्राची सगळ्यात कमी फी आहे आणि आपणच क्वालिटी एज्युकेशन जे आहे ते प्रोव्हाइड करत आहोत. बघा मित्रांनो, तुम्ही 1-to-1 मेंटरशिप जी आहे ती आपण या बॅचमध्ये तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. म्हणजे कोणत्याही विषयात प्रॉब्लेम असला तर तो शिक्षक जो आहे
तो इथं तुमचा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी हाजीर असेल. त्याचबरोबर जर बघितलं कंबाईन फाउंडेशन बॅच देखील आपण सुरू केलेली आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला 4 कोर्सेस जे आहे ते मिळणार. 21,000 PYQ स्टेट बोर्ड नोट्स प्रॅक्टिस सिरीज प्लस 5वा कोर्स चालू घडामोडी तुम्हाला यामध्ये मिळून जाईल. चालू घडामोडीचा सेपरेट कोर्स आज तुम्हाला आपल्या ॲपवर उपलब्ध होऊन जाईल. त्याचबरोबर कंबाईनसाठी विजेता बॅच 1 आपण सुरू केली आहे. विजयश्री बॅच 2 जी आहे तर ती राज्यसेवेसाठी सुरू केली आहे. आणि यशोदय बॅच जी आहे मित्रांनो ती आपण कंबाईन ग्रुप सी मेन्ससाठी सुरू केली आहे. 21,000 PYQ ची बॅच आहे. सब्जेक्ट वाईज बॅच पण आहे आणि एकत्रित बॅच पण आहे. ही जर बॅच केली तर तुमचा स्कोर निश्चितच बूस्ट होऊन 70 प्रश्न तुमची इझिली परीक्षेमध्ये सॉल्व्ह होत जातील. त्याचबरोबर अभ्यास मित्राचा हा नोट्स पॅक हा तुम्ही परचेस करू शकता. आणि ही टेस्ट सिरीज जी आहे ती आज सुरू झालेली आहे. आज तुम्हाला पहिला पेपर देईल. कालच देणार होतो पण टेक्निकल इश्यू येत होता. आज तुम्हाला पहिला पेपर जो आहे तो देण्यात येईल. तर या सगळ्या बॅचेस जॉईन करण्यासाठी अभ्यास मित्राचा ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केल्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट करा. कशाची तयारी करताय, राज्यसेवा, कंबाईन. त्यानंतर त्यामधून बॅच सिलेक्ट करून बॅच निवडा, तिच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल करा. त्या बॅचवर हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर असा ऑप्शन दिसेल. डायरेक्ट पेमेंट नका करू, तुम्हाला डिस्काउंट उपलब्ध करून देतोय. तर या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तिथं CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड जसं तुम्ही टाकणार आणि अप्लाय करणार तसं तुम्हाला फीमध्ये डिस्काउंट होऊन जाणार आहे. आणि फीमध्ये डिस्काउंट झाल्यानंतर तुम्हाला लगेच टाइम टेबल बघायला मिळेल. त्या टाइम टेबलनुसार आपले सगळे लेक्चर होत असतात. पुढे जाऊया. बघा, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या पहिल्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड खूप महत्वाची कंपनी आहे. प्रिया नायर जे आहे तर या हिच्या काय बनणार आहे तर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक CEO आणि मॅनेजिंग डायरेक्टर MD त्या बनणार आहे. आता यांची नियुक्ती जी आहे ती CEO आणि MD म्हणून 1 ऑगस्ट 2025 पासून होणार आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून या CEO आणि MD बनणार आहे. आता इथं बघा, हिंदुस्तान युनिलिव्हर ही साधी आणि छोटी अशी कंपनी तुम्ही समजू नका. आपण जर बघितलं तर 1933 मध्ये स्थापना आहे. मुंबईमध्ये मुख्यालय आहे. आता ही कंपनी जर तुम्ही बघितली, या कंपनी अंतर्गत खूप साऱ्या कंपन्या आहेत. खूप साऱ्या म्हणजे खूप साऱ्या कंपन्या ज्या आपण दैनंदिन वापरासाठी जे प्रोडक्ट यूज करतो त्या कंपन्या आपल्याला या कंपनीच्या अंतर्गत बघायला मिळतात. जसं की लाईफ बॉय, डव, पियर्स, लक्स हे जे काही साबण सगळे यूज करतो, हे जे काही परफ्यूम आहे, वॅसलिन आहे, तर हे सगळे या हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड अंतर्गत येतात. त्यानंतर वॉशिंग आपण जर बघितलं, वॉशिंग सोडे जे आपण वापरतो, रिन, व्हील, विम, हे सगळे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या अंतर्गत येतात. हे जे काही चहा पत्ती वगैरे आपण वापरतो, ताज महल, रेड लेबल, तर या सुद्धा ब्रू कॉफी, तर या सुद्धा हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या अंतर्गत येतात. तर आपण जर बघितलं तर ही जी काही कंपनी आहे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, तर भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक उपयोगी वस्तू कंपन्यांपैकी एक आहे, लक्षात ठेवायचा आहे. पुढे जाऊया. 8वा प्रश्न. 2027 मध्ये ISSF इंटरनॅशनल शूटिंग फेडरेशन, आता एस चा फुल फॉर्म काय आहे, अजून एक एस चा अर्थ काय आहे तर इंटरनॅशनल शूटिंग फेडरेशन, तर एस काय आहे तर ते आता एक्झॅक्ट मला माहित नाहीये. तर बघा पुढे जाऊया. तर ISSF विश्वचषक जो आहे म्हणजे शूटिंगशी संबंधित आहे 2027 चा. 2028 मध्ये ज्युनियर विश्वचषक स्पर्धा जी आहे तर ती कोणत्या देशात आयोजित करण्यात येईल तर ती भारतामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. तर शूटिंगचा वर्ल्ड कप भारतामध्ये 2027 चा होणार आहे. आणि शूटिंग विषयक स्पर्धा जी आहे 2028 ची ज्युनियर विश्वचषक तो सुद्धा भारतामध्ये होणार आहे. तर आपण जर बघितलं तर या दोन्ही स्पर्धा भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी त्याचं आयोजन होणार आहे, नवी दिल्लीमध्ये. हा निर्णय आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट फेडरेशन माध्यमातून घेतलेला आहे. तर आपण जर बघितलं ओके ISSF तर याचा अर्थ आहे इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन. ओके, तर यस अजून एक मिनिंग जो आहे तो स्पोर्ट होता. मग आपण जर बघितलं त्या प्रतिष्ठित कार्यक्रमाचं आयोजन किंवा स्पर्धेचं आयोजन भारताने केल्यानंतर भारत नेमबाजी स्पर्धांसाठी एक प्रमुख केंद्र म्हणून समोर येणार आहे. पुढे जाऊया. 9वा क्वेश्चन. जुलै 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या 10 पैसे का पोस्ट कार्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहे. तर बघा मित्रांनो, 10 पैसे का पोस्ट कार्ड हे पुस्तक कॅप्टन SN अहमद यांनी लिहिलेलं आहे. तर बघा, एक काळ होता की ज्यावेळी एकदमच आपण लहान होतो, आपल्यातली काही मुलं जर आठवत नसेल काही जणांना,
तर त्या काळात काय होत होतं, पोस्ट कार्ड असायचे आणि एकमेकांना पत्र पाठवायचे आणि पत्रव्यवहार व्हायचा आणि त्यासाठी पोस्ट कार्ड महत्वाचे होते. तर जो काही त्यावेळेचा पत्रव्यवहार व्हायचा तर त्यासाठी पोस्ट कार्ड हे एक महत्वाचं माध्यम होतं किंवा महत्वाचं साधन होतं पोस्ट कार्ड असणं. तर आपण जर बघितलं तर हे पोस्ट कार्ड ची आठवण किंवा त्यावेळेच्या पत्रव्यवहाराची जी काय आठवण आहे तर त्यावरील पुस्तक आहे आणि ते पुस्तक जे आहे ते कॅप्टन एस.एन. अहमद यांनी लिहिलेलं आहे. तर द स्पेस का पोस्ट कार्ड हे त्या काळातील लोकांना आदरांजली आहे जेव्हा पोस्ट कार्ड हे संवादाचे एकमेव साधन होते. निवृत्त भारतीय लष्करी अधिकारी एस.एन. अहमद यांनी लिहिलेले पुस्तक आहे. या पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते अभिनेता दिग्दर्शक विनय वर्मा यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊया. 10वा प्रश्न आहे, जुलै 2025 मध्ये सार्वत्रिक आरोग्य कव्हरेजला म्हणजे युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेजला प्रोत्साहन देण्यासाठी एडीबीचे अध्यक्ष, एशियन डेव्हलपमेंट बँकचे अध्यक्ष मसातो कांडा यांनी कोणता नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. तर रिसेंटली जी काही ग्रुप सी ची एक्झाम झाली होती त्यावर एडीबीचे अध्यक्ष कोण आहे, एशियन डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष कोण आहे असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचं उत्तर होतं मसातो कांडा. तर मसातो कांडा यांनी नवीन उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेजसाठी. तर UHC पीर्स नावाचा उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे. UHC चा अर्थ आहे युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज. इथं पीर्सचा अर्थ आपण जर बघितला तर प्रॅक्टिशनर अँड एक्सपर्ट्स नॉलेज एक्सचेंज अँड रिसोर्स नेटवर्क असाचा पूर्णपणे फुल फॉर्म जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. या उपक्रमाचा उद्देश आशिया आणि पॅसिफिक प्रदेशातील देशांना आरोग्य सेवेची समतोल आणि व्यापक उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी मदत करणे. जर आरोग्यविषयक योजना आपण जर बघितलं तर आशियातील देश करत असतील तर इथं एशियन डेव्हलपमेंट बँक काय करणार आहे तर मदत करणार आहे. एडीबी काय करणार आहे, मदत करणार आहे. तर एडीबीची स्थापना 1966 मध्ये करण्यात आली. मनिला फिलिपिन्स मध्ये मुख्यालय आहे. 11वे अध्यक्ष आहे मसातो कांडा. 69 देश सदस्य आहे. पुढे जाऊया. 11वा प्रश्न, जुलै 2025 मध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची 125वी जयंती साजरा करण्यात आलेली आहे. तर हेच लक्षात ठेवा, मेन म्हणजे श्यामाप्रसाद मुखर्जी यांची कितवी जयंती सेलिब्रेट करण्यात आली, 125वी जयंती. आणि ती कधी सेलिब्रेट करण्यात आली 2025 मध्ये, तर 6 जुलै रोजी सेलिब्रेट करण्यात आलेली आहे. 6 जुलै 1901 रोजी श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म जो आहे तो कोलकातामध्ये झाला होता. ते प्रतिष्ठित भारतीय राजकारणी, शिक्षण तज्ञ आणि विचारवंत होते. पुढे जाऊया. हा सुद्धा महत्वाचा क्वेश्चन आहे बघा. जुलै 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या पहिल्या टाइम 100 क्रिएटर्सच्या यादीत कोणाचा समावेश झाला आहे. तर टाइम मासिक तुम्हाला माहित असेल, तर टाइम मासिक वेगवेगळे आपण जर बघितलं तर काय अहवाल जे आहे ते जारी करतं. जगातील सगळ्यात श्रीमंत 100 व्यक्ती, जगातील सगळ्यात श्रीमंत 100 प्रभावशाली आपण काय म्हणूया महिला, जगातील सगळ्यात श्रीमंत 100 खेळाडू, जगातील सगळ्यात श्रीमंत आपण म्हणूया उद्योगपती, बरोबर. तर अशी यादी जी आहे ती टाइम मासिकाच्या माध्यमातून नेहमी जारी केली जाते. मग त्यांच्या माध्यमातून आता पहिल्यांदाच जगातील युट्यूब, इंस्टाग्राम वरचे टॉप क्रिएटर्स जे आहे 100 क्रिएटर्स, तर त्याची यादी जाहीर झालेली आहे. आणि यामध्ये पहिल्या क्रमांकावर आपण जर बघितलं तर पहिले 100 मध्ये एकमेव भारतीय आहे की जिने आपलं स्थान जे आहे या यादीमध्ये सुनिश्चित केलेलं आहे, ते आहे प्राजक्ता कोळी. तर आपण जर बघितलं तर हा क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो. टाइम मासिकाने त्यांची पहिली टाइम 100 क्रिएटर्स लिस्ट जी आहे ती जारी केलेली आहे आणि त्यामध्ये प्राजक्ता कोळीचा समावेश होतो, हे लक्षात ठेवायचं आहे. ती एकमेव भारतीय बनलेली आहे या यादीमध्ये समाविष्ट होणारी. तर बघा, आजचं लेक्चर इथे समाप्त होतं. आजच्या लेक्चरचे टेस्ट क्वेश्चन, पहिल्या डायव्हिंग सपोर्ट जहाजाचं नाव काय आहे हे तुम्ही सांगायचं आहे. रेअर अर्थ एलिमेंट्स मध्ये भारताचा वाटा किती टक्के आहे व पहिल्या स्थानावर कोण आहे. आणि त्याचबरोबर ऑपरेशन कालनेमी कशाशी संबंधित आहे. तर हे 3 आजचे लेक्चरचे टेस्ट क्वेश्चन आहे. आय होप आजचं लेक्चर आवडलं असेल तुम्हाला. लेक्चर आवडलं असेल तर लेक्चर लाईक करा. बॅच जॉईन करायचं असेल तर आपला अभ्यास मित्र ॲप डाउनलोड करा आणि तिथे CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड यूज करा आणि फी मध्ये एक्स्ट्रा 10% डिस्काउंट मिळवा. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल, इंस्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. थांबूया मग आता आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.